प्रेज द लॉर्ड। तर माझं नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण मुळ्याची शेंग चिकनमध्ये कशा प्रकारे करता येईल त्याची रेसिपी आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी साहित्य दिलेलं आहे, तर आपण या साहित्याबद्दल डिटेल्समध्ये माहिती करून घेऊया। तर चला मग पुढची कृती पाहूया। तर या ठिकाणी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, ते नंतर आपण टमाटे, कांदा, हळद, मीठ घालून आपण वाफवून घेणार आहोत। या ठिकाणी साधारणतः 3 चांगल्या साईजचे आपण मुळे घेतले, ते नंतर आपण त्याला किसणार आहोत। या ठिकाणी एक मोठा कांदा आहे, 2 टमाटे, अद्रक, लसूण आहे, खोबरं आहे, कोथिंबीर व 20 ते 25 हिरव्या मिरच्या, कारण आपण हे भाजी हिरव्या मिरच्यामध्ये करणार आहोत। तर या ठिकाणी चवीनुसार मीठ व हळद आपण एवढं साहित्य वापरणार आहोत, बाकी कुठले मसाले आपण वापरणार नाही। तर अद्रक, लसूण, खोबरं, कोथिंबीर, हिरवी मिरची याचं वाटण, कांदे आणि टमाटे आपण बारीक चिरून घेतलेलं आहे। चिकन या ठिकाणी आपण वाफवून घेतलं जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, व मुळा आपला छान आपण किसून घेतलेला आहे। तर चला मग पुढची कृती पाहूया। तर या ठिकाणी साधारणतः 7 ते 8 या मापाने, या चमच्याच्या मापाने आपण तेल घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे आणि आता हे तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा फ्राय करून घेणार आहोत। तर आपल्याला कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे। तर बारीक कांदा चिरलेला आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम बारीक आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे। तर साधारणतः 1 कांदा मोठ्या साईजमध्ये आपण इथं वापरलेला आहे आणि कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कांदा आपला छान फ्राय होत आहे आणि कांदा फ्राय झाला की आपण लगेच त्याच्यामध्ये जे वाटण होतं हिरवी मिरची, कोथिंबीर, खोबरं, आलं, लसूण याची पेस्ट आपण याच्यामध्ये टाकलेली आहे। तर ह्या मिश्रणाला आपल्याला छान आणखी वाफवायचं आहे आणि तसंच आपण याच्यामध्ये टमॅटो देखील घालून टाकणार आहोत। तर ते मिश्रण आपण छान परतून घेऊया तेलामध्ये आणि आता याच्यामध्ये थोडीशी आपण हळद टाकणार आहोत चवीनुसार। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण हळद देखील टाकलेली आहे, बाकी कुठलाच आपण मसाला या ठिकाणी वापरलेला नाही। तर आता आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकणार, तर मीठ थोडंसं प्रमाण अंदाजे टाका, कारण आपण चिकन वाफवून घेताना त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। तर आता हे मिश्रण आपण इथं छान परतून घेऊया जोपर्यंत याचा बाजूने तेल सुटत नाही आहे। तर आपण हिरव्या मिरच्यामध्ये ही भाजी करत आहे, मुळ्याची भाजी, रॅडिश इंग्लिशमध्ये रॅडिश म्हणतात। तर आपण याची भाजी आपण करत आहोत चिकनमध्ये, जेणेकरून काही वेळेस लेकरांना मुळा आवडत नाही, तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना करून देऊ शकता। तर या ठिकाणी आता आपण किसलेला मुळा घेतलेला आहे, छान याला किसणीच्या साहाय्याने आपल्याला किसून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी। आता हे सगळं आपण एकत्रित मिक्स करून घेऊया या मुळ्याला। ऑलरेडी आपलं चिकन शिजलेलं आहे, तर थोडंसं आपण मुळ्याची भाजी वाफवून घेणार आहोत। छान आपण याला परतून घेऊया। तुम्ही बघू शकता की याच्यातलं पाणी पूर्णपणे आपण किसून घेताना थोडंसं आपण पाणी काढून घेणार आहोत मुळ्याचं, पूर्ण त्याला स्वीज करून घ्यायचं आपल्याला आणि मग आपण ही मुळ्याची भाजी वापरणार आहोत। तर आता आपण याच्यामध्ये चिकन टाकणार आहोत। चिकन वाफवताना कांदे, टमॅटो, हळद आणि मीठ हे टाकून आपण चिकन 80% वाफवून घेतलेलं आहे। तर आता ही भाजी आपण याच्यामध्ये छान परतून चिकन आणि ही मुळा आपण या मसाल्यामध्ये छान परतून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता की छान एकदम कलर आलेला आहे, बाकी आपण याच्यामध्ये कुठलाच ॲडिशनल मसाला टाकलेला नाही आहे, फक्त हिरव्या मिरच्या ह्याचंच आपण तिखटाला वापरलेलं आहे। तर या ठिकाणी आपली भाजी छान तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर नक्कीच ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर ह्या अशा प्रकारे आपली मुळ्याची भाजी विथ चिकन टाकून केलेली मुळ्याची भाजी खूप चविष्ट असते, खूप छान लागते। लहान लेकरांना विशेष करून आपण देऊ शकतो की जे मुळा खात नाहीत। तर धन्यवाद, थँक्यू।